भीषण अपघात, बोलेरो दुभाजकावर आदळली, पत्नी ठार, पतीसह तिघे गंभीर जखमी. आष्टा सांगली रस्त्यावर अण्णासाहेब डांगे बस स्टॉपजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात बोलेरो कारमधील पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अचानक आडवा आलेल्या आयशर ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात घडला. या अपघातात आशा पंडितराव देशमुख, वय 65, राहणार मर्दवाडी, तालुका वाळवा, यांचा मृत्यू झाला आहे. तर पंडितराव भाऊसो देशमुख, वय 70, पूनम विकास पाटील, वय 40 व सुमित्रा अनिल लवटे, वय 45, हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवीन वर्षानिमित्त फिर्यादी सुजित देशमुख यांचे चुलत भाऊ भारत पंडितराव देशमुख यांनी आष्टा येथे सुरू केलेल्या फिटनेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबीय बोलेरो गाडी क्रमांक MH10DQ9497 मधून सांगलीहून आष्ट्याकडे येत होते. अण्णासाहेब डांगे बस स्टॉपजवळ सर्वोदय साखर कारखाना रोडकडून आलेल्या एका अनोळखी आयशर ट्रकचालकाने अचानक आपला ट्रक रस्त्यात आडवा आणला. ट्रकला धाक होऊ नये म्हणून बोलेरो चालक पंडितराव देशमुख यांनी गाडी उजवीकडे वळवली असता बोलेरो रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात गाडीतील चौघांनाही डोके व पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आशा देशमुख यांच्यावर मिरज येथील समर्थ ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बोलेरो गाडीचे सुमारे 40,000 रुपयांचे नुकसान झाले असून अपघातानंतर आयशर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी फिर्यादी सुजित देशमुख, रा. मर्दवाडी, ता. वाळवा यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. आवटे करत आहेत.